केक खायची इच्छा आहे परंतु मैदा नको, साखर नको असं जर असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे। तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वादाने बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज मी घेऊन आली आहे गव्हापासून बनलेला केक आणि त्यामध्ये आपण साखरेऐवजी गूळ ही यूज केलेला आहे। खूप टेस्टी आणि अप्रतिम हा केक होतो आणि तेवढाच टेस्टी होतो। तर चला आता आपण ही रेसिपी करायला घेऊयातच। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका। तर सर्वात प्रथम इथे मी अर्धा कप गूळ घेतलेला आहे। हा अर्धा कप माझा 125 ml चा आहे आणि गूळ हा मी किसून घेतला होता आणि आपल्याला फक्त हा गूळ विरघळून घ्यायचा आहे। तेवढंच मी थोडंसं पाणी घातलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। अर्धा कपापेक्षाही खूप कमी पाणी मी घातलेलं आहे आणि फक्त आपल्याला गूळ विरघळला पाहिजे एवढंच पाणी हवं होतं। छानपैकी गूळ विरघळून घ्यायचा। त्यामध्ये आपल्याला इथे 1/3 कप आपल्याला दही घालायचं आहे। 1/3 कप हा माझा 80 ml चा आहे आणि सोबतच आपल्याला वितळून घेतलेलं इथे तूप घालत आहे आणि हा 1/4 कप आहे माझा 60 ml चा। तर मी मुद्दा म्हणून तुम्हाला 60 ml वगैरे ml मध्ये पण प्रमाण सांगते म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा अंदाज येईल। छानपैकी आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। छानपैकी असं मिक्स झालं पाहिजे आणि या स्टेजला आता आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तर मी अशा प्रकारे जी चाळणी आहे ती ठेवून घेतलेली आहे आणि इथे 1 कप मी गव्हाचं पीठ घालत आहे। हा कप माझा 250 ml चा आहे आणि सोबतच मी 1/8 चा जो कप येतो छोटासा त्यामध्ये मी मिल्क पावडर घेतली होती ते घालून घेतले। जर तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही 2 टेबलस्पून तुम्ही मिल्क पावडर ॲड करू शकता। त्याचप्रमाणे इथे मी 2 टेबलस्पून इथे कोको पावडर ॲड केलेली आहे। 1 टीस्पून इथे मी बेकिंग पावडर ॲड केलेली आहे आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा ॲड केलेला आहे। तर हाफ टीस्पून बेकिंग सोड्याचा व्हिडिओ माझा स्किप झाला होता कारण की माझी फोनची बॅटरी लो होती त्यामुळे मध्येच तो बंद पडला आणि नंतर मी अशा प्रकारे तो चाळून घ्यायच्या वेळी परत मी तो ऑन करूनच मी तुम्हाला दाखवत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला कट अँड फोल्डच्या मेथडनी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स झाल्यानंतर थोडंसं आपल्याला थोडं करून दूध ॲड करायचं आहे। तर हाफ कप मी ते दूध घेतलं होतं परंतु तेवढं पूर्णपणे दूध आपल्याला लागत नाही। तर हाफ कपपेक्षाही खूप कमी आपल्याला दूध लागतं। तर दुधाचा अंदाज तुम्ही घेतच ॲड करा। तर अशा प्रकारे आपल्याला कट अँड फोल्डच्या मेथडनीच हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक साईडला मी टीन ग्रीस करून ठेवलेला आहे। तूप लावून घेतलं होतं आणि मग नंतर मैदा भरभरून अशा प्रकारे कोट करून घेतलं आहे टीनला आणि अवनही मी 180 डिग्रीला 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवला होता। ज्यावेळी आपण हे सगळं मिक्स करायला घेतो त्यावेळी आपण तो 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवायचं म्हणजे बरोबर 10 मिनिटात हे सगळं होऊन जातं, मिक्स होतं व्यवस्थित सगळं ज्यावेळी आपण ॲड करायला घेतो त्यावेळी। तर आता मी 35 to 40 मिनिटासाठी मी बेक करून घेणार आहे। गॅसवर करत असाल तर थोडा वेळ जास्त लागेल तर मी ओव्हनमध्येच करते। तर 40 मिनिटासाठी मी हे केलेलं आहे कारण की हा गव्हाचा केक असल्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो नॉर्मल आपल्या मैद्याच्या केकपेक्षा, परंतु खूप अप्रतिम होतो। तुम्ही जर हा केक खाऊन बघितला ना तर तुम्हाला पटणारही नाही की हा बिना मैद्याचा केक आहे किंवा फक्त गव्हाचा केक आहे। तर आता 10 मिनिटं झालेली आहे त्यानंतर मी दाखवत आहे छान फुलून आलेलं आहे आणि 40 मिनिटं पूर्ण झाल्यानंतर मी चेक करत आहे। तर आपण छान फुललेलं आहे, सुरी घालून बघूया तर अगदी क्लीन अशी सुरी निघते आहे, याचा अर्थ केक परफेक्ट बेक झालेला आहे। तर यामध्येच ठेवून मी थंड करून घेतला आणि थंड झाल्यानंतर त्याच्या बाजूच्या कडा मी अशा प्रकारे रिकाम्या करून घेत आहे। सॉरी, थोडासा बाहेरचा आवाज येतो त्यासाठी सॉरी। आणि आता एका प्लेटमध्ये मी केक काढून घेते आणि केक मी आत्ता कट करणार नाही कारण की हा केक मी माझ्या सासूबाईंच्या बड्डेसाठी केला होता आणि त्यांना शुगर असल्यामुळे मी हा केक खरं तर गूळ घालून बनवला आणि हेल्थसाठी मी इश्यू नको कोणता म्हणून मी मैद्याऐवजी गव्हाचा वापर केलेला आहे, परंतु खूप अप्रतिम झाला, त्यांनाही खूप आवडला। तर हा केक तुम्ही नक्की करून बघा। जर एकदा केक जर तुम्ही हा केला तर तुम्ही परत मैद्याचा केक करणार नाही एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन। खूप आवडतो, मुलांनाही खूप आवडला। तर आता केक कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे, खूप मस्त असा केक झालेला आहे। तर या अगोदर मी जो इथे तुम्हाला ढोकळा दिसेल त्याचीही रेसिपी मी शेअर केलेली आहे। तोही ढोकळा खूप छान झाला होता, त्यांना आवडतो म्हणून मी केला होता। तर दोन्ही रेसिपी या माझ्या तुम्ही नक्की ट्राय करा, आवडल्या तर जास्तीत लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।